दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि बाजारपेठेतील गर्दीने ओसंडून वाहणारा माहोल. पण यंदा या झगमगत्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या बाजारपेठेत एक वेगळंच दृश्य दिसून आलं. रोषणाई आहे पण खरेदीचा गडबडाट नाही. महागाईच्या झळा इतक्या वाढल्या आहेत की ग्राहकांची पावलं बाजारपेठेत पडतायत, पण खिशातून नोटा बाहेर पडताना जरा विचार करावा लागतोय. रांगोळी, पणत्या, कपडे, मिठाई, प्रत्येक दुकानात दिव्यांचा उजेड आहे, पण ग्राहकांच्या चेहऱ्यावर मात्र मंद उत्साह आहे. नमस्कार, मी सई कुलकर्णी. आपण पाहत आहात तारा न्यूज आणि आज दिवाळीचा दुसरा दिवस असल्या कारणानं आपण आलो कुंभार गल्लीत फेरफटका मारायसाठी. तर बघूया इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे, नेमका कुंभार गल्लीत त्यांचा व्यवसाय कसा सुरू आहे. आजी, आता मेणबत्त्या वगैरे निघायला लागलेत, दिवाळीचे वगैरे वेगळे पणत्या निघायला लागलेत, तर तुमचा आता कसा व्यवसाय चालला त्याच्यावर? तर त्यांचा अजिबातच साधनच झाल्या तिकडच्या पणत्या. म्हणजे कसं पाण्यावाल्या पणत्याने ह्याच्या पणत्या जास्त मागतात मेणाच्या, त्याच्यामुळं इकडं सुद्धा का म्हणायला लागल्यात. खरं आम्ही आणलेलेच नाहीत, कधीच आणलेलं नाही. आपण हा येऊ मातीचा धंदा चाललेला आहे आणि ही पारंपरिक आपली परंपरा आहे ना, त्यामुळं परंपरा आहे. आम्ही कुंभाराचंच आहे, त्याच्यामुळं काहीच बोलता येत नाही. आणि आमचं पण काय गाजलेलं होतं घर कलाकारमध्ये, त्याच्यामुळं आता आम्ही असू शकतो की आता हे धंदा करूनच आम्ही पोटाला मिळवून खातो. त्याच्यामुळं धंदा बंद पडायची पाळी आली. मी 40,000 पंती जाग्याला आणत होतो, तर आता त्यातली 10,000 आणली नाही आमदा. आपण कुंभार गल्ली तिथं आता जवळजवळ 20 वर्ष झाला आपला व्यवसाय चालू आहे. खरं आता म्हणावी तशी यावर्षी तरी दिवाळी काही नाही, म्हणजे प्रतिसाद काही गिऱ्हाईक देत नाही आहे. मॉलमध्ये गिऱ्हाईक खरेदीला जातं, त्यामुळे तिथंच खरेदी करून येतं. पंती मातीच्या पंतीला कमी मागणी आहे आता सध्या तरी. आता लाईटवरचे दिवे, पाण्यावरचे दिवे. हां, लाईटवरचे पाण्यावरचे दिवे. खरं तर तेलावरच्या दिव्याचीच हे आहे, परंपरा आहे ती आपण जपली पाहिजे. खरं लोक आता नवीन जे काही येईल ते स्वीकारत आहेत. तो चायना माल आहे, त्यामुळे लवकर आपल्याकडे परत येऊ शकतो. आपले मातीचीच वस्तू सगळ्यात महत्त्वाची आहे बघा, पारंपरिक वस्तू हीच महत्त्वाची. आता धनत्रयोदशी आहे आज, मग तुमची दिवाळी कशी सुरू आहे? आमची चालू आहे की आम्ही काय समाधानी माणसं आहे. कुंभार म्हणजे समाधानी माणूस आहे. गुजरी मार्केट, शाहूपुरी, महाद्वार रोड ही गजबजलेली ठिकाणी ही यंदा थोडीशी ओस पडल्यासारखी जाणवली. दुकानदारांचे चेहरे मात्र ग्राहक येतील या आशेच्या दिव्यांनी उजळलेले आहेत. रोषणाई आहे पण उत्सवाची ज्योत मंदावली आहे, अशीच यंदाची दिवाळी बाजारपेठ सांगते आहे. दिवाळीच्या बाजारात यंदा उत्साहापेक्षा वास्तवाचे पडसाद अधिक आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या ताराणीच्या प्रतिनिधी सई कुलकर्णी यांनी. धनत्रयोदशी, दिवाळीचा दुसरा दिवस, आणि आज आपण ज्वेलर्समध्ये आलो आहे की धनत्रयोदशीची एक परंपरा आहे सोन्याचं किंवा चांदीचं काहीतरी खरेदी करायचं. पण आपण इथं बघू शकता की इथं काहीच गर्दी नाही, अगदी किरकोळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच लोक दुकानापर्यंत येत आहेत. तर त्याचं कारण काय आहे हे नेमकं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. असं आहे, अचानक भाव वाढल्यामुळं, आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये भाव वाढल्यामुळं हा फरक आहे. मग तुम्हाला वाटते का इथून पुढं दर हा स्थिर राहील किंवा कमी होईल, जास्त होईल? नाही, भावाची काही गॅरंटी नाही आहे, कधी काय सांगता येत नाही. हे वाढत जाईल असं सध्या शक्यता आहे. बघा दिवाळीनंतर काय सांगू शकत नाही. काय एक 4-5 वर्षापूर्वी कशी परिस्थिती होती? आणि वर्षापूर्वी कसं आहे, 4-5 वर्षापूर्वी तरी अंदाजे दर एक 70-60 दर होता. आता कसा 131-200 आहे, त्यामुळे हा गिऱ्हाईकमध्ये परिणाम आहे. हां, डबल तिप्पट दर झाला, त्यामुळे हा फरक पडला आहे, बाकी काय नाही.